तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं जे काही कबड आहे ते मी कसं ऑर्गनाइज करते. आणि हे माझ्या लग्नातली तिजोरी आहे ज्याचा मी मेकओव्हर केलेला आहे. आणि याचा व्हिडिओ मे बी टाकला असेल यूट्यूबवरती. आणि कपड्यांचं कुबट आणि घाणेरडा वास येऊ नये यासाठी एक सिक्रेट गोष्ट आहे जी आपण कपड्यामध्ये टाकायची आहे. म्हणजे कपड्यांना म्हणजे एक्स्ट्रा परफ्यूम वगैरे मारायची गरज नाही पडणार आणि अजिबात कपड्यांचा कुबट असा वास येणार कितीही नाही. महिन्यानंतर कितीही आठवड्यानंतर तुम्ही कपडे जर यूज करायला काढला तर अजिबात कुबट वास त्याचा येणार नाही. तर त्यासाठी एक सिक्रेट गोष्ट आहे ती आपण कपड्यांमध्ये यूज करायची आणि पुढे व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की ती सिक्रेट गोष्ट कोणती आहे. आणि हे बघू शकता तुम्ही माझं कबड इतकं सगळं मेसी झालेलं आहे आणि निलेशने काल रात्रीच माझ्याकडून सगळ्या कपड्यांची घडी घालून घेतली होती. आणि त्यावेळेला शूट करायला खरंच म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं. तर माझं जे काही कपाट लावायचं होतं तर म्हटलं चला शूट ही करून घेऊया. आणि जे हँगर आहेत ते मी यूज नाही करत. कारण जी वरची जी काय म्हणतात त्याला हँगर अडकवण्यासाठी जी सळी असते ना खूप अशी हलकी आहे, हलक्या क्वालिटीची आहे. आणि त्याला जर सगळे ड्रेस अडकवले ना ती सळी एकदम खाली येते त्यामुळे मी त्याला अडकवत नाही. आणि कपडे ठेवण्यासाठी आम्ही हे क्लॉथिंग स्टोरेज जे आहे फ्लिपकार्ट वरून मागवलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकताय. आणि एका ह्या स्टोरेजमध्ये इतके जास्त कपडे बसतात की मी तुम्हाला काय सांगू, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर इथे मी हे कट करून घेते, तुम्ही बघू शकताय. आणि हे जे स्टोरेज आहे एक मला हे 200 रुपयाला पडलं आहे. आणि मी 2 क्वांटिटी ज्या आहेत त्या मागवलेल्या होत्या आणि क्वालिटी सुद्धा एक नंबर आहे. 200 रुपयाच्या मानाने एकदम बेस्ट क्वालिटी म्हणजे मला मिळालेली आहे. या पद्धतीने आहे, तुम्ही बघू शकताय. आता इथे जे सगळे माझे ड्रेसेस वगैरे आहेत त्याच्या मी घड्या घालून घेतेय. आणि आधी तर मी केस बांधून घेतले, खूप जास्त गरम होतं, खूप म्हणजे जास्त. आणि आमच्या वरती ना छताला पत्रा आहे आणि पत्रा खूप खाली असल्यामुळे इतकं गरम होतं की मी तुम्हाला काय सांगू. आणि कपड्यांच्या घड्या घालण्याच्या वेळेला म्हणजे कपडे ज्या वेळेला मी खाली टाकले होते त्यामध्ये 500 रुपयाची नोट सापडली, तुम्ही बघितलं असाल. तर आपण आपल्या बायकांची सवयच असते की कपड्यांमध्ये, बरण्यांमध्ये कडधान्यांच्या वगैरे, चहापूड साखरेच्या वगैरे ह्याच्यामध्ये पैसे ठेवायचे. कसं होतं काही गडबडीत आपण इथे इथे तिथे ठेवतो आणि नंतर आपण पैसे ठेवलेले आपल्या लक्षात नसतात आणि अचानक असे सापडले ना की तो आनंद वेगळाच असतो. तर इथे माझे जे काही ड्रेस आहेत या पद्धतीने मी घडी घालून घेते त्या ड्रेसची. आणि ज्या त्या ड्रेसमधल्या पॅन्टा असतील किंवा इतर सगळेच म्हणजे जे काही आपण यूज करतो तर ज्या त्या ड्रेसमध्येच मी ठेवते. म्हणजे कसं होतं एकाच वेळेला आपण एक ड्रेस घालायचं म्हटलं की त्याच्यामध्ये पॅन्ट असेल, ओढणी असेल, इतर कोणत्याही गोष्टी असतील तर त्या पटकन सापडतील, इकडे तिकडे म्हणजे जाणार नाहीत अजिबात. एकदा आपण घेतलं की झालं. तर इथे तुम्ही बघू शकता हे जे स्टोरेज आहे क्लॉथिंग स्टोरेज, तर हे असं या पद्धतीने वरून आणि समोरून सुद्धा ओपन होतं. आता वरून हे असे कपडे आपण ठेवू शकतोय. तर इथे तुम्ही बघू शकता जे काही माझे ड्रेसेस होते ते मी यामध्ये ठेवले. आणि माझ्याकडे कुर्ती, शॉर्ट म्हणजे सगळ्या प्रकारचे ड्रेस अवेलेबल आहेत. तुम्हाला बघायचं असेल तर नक्की सांगा, यावरती सुद्धा मी एक व्हिडिओ बनवेन. तर इथे माझे जे नाईट ड्रेस एक होता तो मी फोल्ड करून बाजूला ठेवला. हाही ड्रेस खूप छान आहे आणि अगदी 300 रुपयामध्ये मला मिळाला होता, जो मी लॅव्हेंडर कलरचा आता ठेवलेला आहे तो. आणि बाकी सगळी जी शॉपिंग आहे ती ऑनलाईन असते माझी. क्वचितच माझी बहीण आली ना की आम्ही मग महाद्वार रोडला जातो कोल्हापूरमध्ये आणि शॉपिंग करतो, नाहीतर माझे सगळे ड्रेसेस ऑनलाईनच आहेत. किंवा डीमार्टला आम्ही गेलो तर घेतो. कारण आता ऑनलाईन सगळं मिळते तर म्हणजे जायचं म्हणजे खूप कंटाळा येतो खरं सांगायचं तर. म्हणजे इतका आळस भरलेला आहे कुठून कुठून. तर हे सगळे जे टी शर्ट वगैरे आहेत, शॉर्ट असतील किंवा ह्या सगळे जे हे म्हणजे नाईटला यूज करते मी. तर हे सगळं मी एका बाजूला घडी घालून ठेवत आहे. आणि जे मी क्लॉथिंग स्टोरेज मागवलेलं आहे इतकं मोठं आणि कम्फर्टेबल आहे. आणि म्हणजे त्याला एका बाजूला ना पकडण्यासाठी हँडल सुद्धा आहे, पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. आणि त्यामध्ये जास्तीत जास्त कपडे बसतात, म्हणजे इतकी बसतात आणि अजिबात मेसी होत नाही, अजिबात विस्कटत नाही. आणि तुम्ही हा जो स्ट्रोल आहे पहिला, हा सप्तरंगी म्हणजे
काय म्हणतात त्याला, खूप जास्त कलरचा जो स्टोल मी जाळ्यांचा पहिला घडी घातला होता, तर हा मी 9वीत असताना घेतला होता. ₹120 आणि अजून तो माझ्याकडे आहे. कधीतरीच मी यूज करते, ज्यावेळेला जीन्स वगैरे वेअर करेन त्यावेळेला यूज करते. तर इथे जे सगळे काही स्टोल, स्कार्फ वगैरे आहेत ते या पद्धतीने घडी घालून ठेवते. आणि आपलं कसं होतं, एक कपडा घ्यायला गेलो ना, की सगळे धाड 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 अंगावरती पडतात. म्हणजे ते तयारच असतात, की ही कधी एखादा ड्रेस काढते आणि आम्ही धाड 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 ह्या बाईच्या अंगावरती पडतो, असं असं या कपड्यांचं असतं लिटरली, खरं सांगायचं तर. आणि खूप वैताग येतो. आणि गडबडीत आपलं कसं होतं, आपण एक घेतो आणि 10 गोष्टी आपण बाजूला काढतो, कारण आयत्या वेळेला काहीही मिळत नाही. त्यामुळे ज्या कपड्यामधलं जे काही मॅचिंगचं सामान आहे किंवा इतर कपडे आहेत, ती सगळी काही आपण फोल्ड करून आहे तशी ठेवायची तिथे. म्हणजे एखादा ड्रेस जर आपल्याला हवा असेल तर त्याच्यामध्ये सगळं काही फोल्ड करून ठेवलं ना, की बरं पडतं. आयत्या वेळेला आहे तसं घेऊन घालता येतं. नंतर गडबडीच्या वेळेला इकडे-तिकडे शोधाशोध करून मग सगळे कपडे जे आहेत ते आपण काढून ठेवतो आणि आहे तसेच कोंबून ठेवतो. त्यामुळे मग कपडे नंतरच्या वेळेला जर तिजोरी उघडली ना, सगळे कपडे आहेत तसे अंगावरती पडतात. माझ्या बाबतीत तरी हे खूप होतं. आणि तुम्ही इथे आता बघू शकताय. आणि ही आहे माझी फेवरेट जीन्स, एकदम कम्फर्टेबल. परवा दिवशीच मी घातली होती. खूप भारी आहे, खूप भारी. आता हे जे सगळे कपडे आहेत तुम्ही बघू शकता, इतकं मोठं स्टोरेज आहे ना ते. खूप छान आहे. मला पर्सनली खूप जास्त आवडलं. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करेन. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकताय. आणि ₹200 म्हणजे फार नाहीयेत. ₹200 एक आहे. ₹400 मी 2 मागवले होते. आणि इथे तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त कपडे बसतात. आता इकडे थोडीशी कपडे मी सरकवून इथे माझे जे टी-शर्ट, शॉर्ट, नाईट पॅन्ट वगैरे म्हणजे नाईटला जे मी ड्रेस यूज करते एका बाजूला घातलेले आहेत या पद्धतीने. आणि वरती प्लाझो, जीन्स, जेगिन्स आहे, लेगिन्स आहे, हे सगळं मी ठेवलेलं आहे. आता वरच्यावर पॅन्टा काढता येतील आणि पलीकडे एक कप्पा आहे ओपन करायचा. तर तिथून मी इझिली मला जे टॉप आहेत ते मी काढू शकेन. तर इथे उरलेले जे स्कार्फ आहेत तर ते सुद्धा मी फोल्ड करून ठेवलेले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता खूप जास्त माझे कपडे बसलीत, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त कपडे बसलीत. आणि अशा प्रकारे इथे बघू शकताय, इथे एक कप्पा आहे आणि वरून एक कप्पा आहे आणि याला असा हँडल आहे जो आपण इझिली पकडू शकतो. आणि खूप आणि याची जी काय म्हणतात स्टिचिंग जे केलेलं आहे ना, एकदम मजबूत आहे, अजिबात तुटणार नाही, फाटणार नाही, अजिबात म्हणजे उसवणार वगैरे नाही. आणि ₹200 मानाने खरंच मला चांगल्या क्वालिटीचं जे क्लॉथिंग स्टोरेज आहे ते मिळालेलं आहे. तर इथे या पद्धतीने मी ठेवलेलं आहे आडवं. आता उरलेले जे ड्रेस आहेत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मी असे घालून ठेवलेत, म्हणजे कसं धूळ वगैरे लागणार नाही यासाठी. आणि त्याच्यावरतीच उरलेली जागा होती, तर त्यावरतीच मी हे फोल्ड करून उरलेले माझे ड्रेस, स्कार्फ वगैरे असतील, रेग्युलर यूजसाठी लागणारे जे कपडे आहेत ते ठेवले होते, टी शर्ट वगैरे. आता इथे जी साड्या आहेत ते मी फोल्ड करून घेते. आता तुम्ही म्हणाल जणू तुझ्या साड्या तर खूपच कमी आहेत. तर अजिबात नाही. हा जो तुम्हाला बेड दिसतो, सिंगल बेड, सगळ्या साड्यांनी भरलेला आहे खरं सांगायचं तर. आणि पुढचं जे कबड दिसतंय तुम्हाला, तर ते सुद्धा साड्यांनी भरलेलं आहे. म्हणजे पूर्ण नाही, पण थोडं खाली 2 बॅग आहेत त्या साड्यांनी भरलेल्या आहेत. आणि थोड्या साड्या ज्या आहेत त्या मी मम्मीकडे ठेवायला दिलेल्या आहेत. आणि जितक्या मला लागतात, मी फार साडी नाही नेसत. आता साडी मी कधी कधी नेसते, मी तुम्हाला सांगते. एकतर कोणाचा कार्यक्रम असेल, ठीक आहे, लग्न, जावळ, बारसं, या सगळ्या गोष्टी असतील तर मी साडी नेसते. इतर वेळेला सणावाराला तर साडी नेसण्याचा आणि माझा दूर दूरपर्यंत काहीही संबंध येत नाही. कारण उठून ते सणावाराचं आवरायचं की ते साडी नेसून मेकअप वगैरे करायचा, मला ते जमत नाही. आणि खरं तर खूप जास्त असं नटून-थटून काम करायला मला जमतच नाही, पहिली गोष्ट तर. आणि साडी नेसणं तर दूरचीच गोष्ट आहे. आहे असे ड्रेस अडकवणे आणि कामाला लागणे असं आहे. त्यामुळे मला जितक्या साड्या लागतात, अगदी हाताच्या बोटावरती मोजण्या इतक्याच साड्या आहेत माझ्याकडे. म्हणजे आत्ता सध्या तरी. बाकीच्या सगळ्या मी ठेवून टाकलेल्या आहेत. पाहुण्यांनी वगैरे नेसवलेल्या, आधीमध्ये मम्मीने वगैरे घेतलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त माझ्या मम्मीनेच मला साड्या घेतलेल्या आहेत.
तर आणि ह्या सगळ्या फोल्ड करून ठेवलेल्या साड्या माझ्या मम्मीनेच घेतलेल्या आहेत. यामधली एकही साडी मी घेतलेली नाही. आणि मी ड्रेसच यूज करते, त्यामुळे जास्तीत जास्त मी ड्रेसच म्हणजे मागवते. आता कपड्यांचा कुबट वास वगैरे येऊ नये यासाठी आता आपण काय करायचं मी तुम्हाला सांगते. तर इथे तुम्ही बघू शकता कपड या पद्धतीने लावून घेतलेला आहे. तर हा आहे 100% प्युअर भीमसेन कापूर. तर हा कापूर जो आहे थोडासा कुस्करायचा हातावरती आणि ह्याचा वास वा मस्त येतो वास, एक नंबर. असा थोडासा याला ना क्रश करून घ्यायचं, थोडंसं कुस्करून घ्यायचं आणि कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये ना हा जो कापूर आहे तो टाकायचा. आधी या बॅगमध्ये मी पुढेच टाकून घेतेय. कपड्यांचा इतका सुंदर वास येतो, डोकेदुखीचं काम अजिबात नाही. आता परफ्यूमने काही-काही जणांचं डोकं दुखतं, माझं तरी प्रचंड डोकं दुखतं. त्यामुळे एकतर डांबर गोळी नसेल तर हे कापूर जे आहे ते मी यूज करते. कपड्यांचा अजिबात कुपट असा वास येत नाही. आणि आता पावसाळा जवळ येतोय तर ही जी ट्रिक आहे तुम्ही यूज करू शकताय आणि खूप जास्त उपयुक्त आहे. तर आजचा व्हिडिओ हा असा होता. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.